तयार आहे लाल टोमॅटोची आंबट गोड चटणी। तुम्हाला कळलं असेल की आज आपण काय रेसिपी बनवणार आहोत। तर आज आपण इथे बनवणार आहोत चमचमीत लाल टोमॅटोची आंबट गोड चटणी। चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। ही चटणी तुम्ही भातासोबत पण खाऊ शकतात किंवा मग पोळी फुलका याच्यासोबत पण ही चटणी तुम्ही खाऊ शकतात। आधी आपण गॅसवरती कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यावरती यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी टाकून घेऊ। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। अर्धा टीस्पून जिरे घालून घेऊ। मोहरी जिरे छान फुलल्यावर छान सुगंध येतो। यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या थोड्या जाडसर चिरून घातलेल्या आहेत। लसणाच्या पाकळ्या थोड्या जाडसर चिरून घेतल्या म्हणजे टोमॅटो सोबत स्मॅश केल्यावर त्या खूप छान लागतात। यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरचीचे काप घातलेले आहेत। एक मध्यम आकाराचा कांदा इथे बारीक चिरून घातलेला आहे। कांदा छान परतून घ्यायचा आहे। कांदा छान सोनेरी रंगावरती परतून घेतलेला आहे। इथे मी 3 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे। टोमॅटो घातल्यावरती छान परतून घ्यायचे आहे। अर्धा टीस्पून इथे आपण हिंग वापरणार आहोत। हिंग छान मिक्स करून घ्यायचा आहे। टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजू द्यायचे आहे। त्यासाठी आपण याच्यावरती 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेऊ। दोन मिनिटांनंतर झाकण काढून परत याला परतून घेऊ। टोमॅटो पूर्णपणे शिजलेले नाही, त्यामुळे आपण परत याला 2 मिनिटांसाठी झाकण ठेवू, शिजू देऊ।
टोमॅटो छान शिजलेले आहे. यामध्ये आपण आता मसाले टाकून घेणार आहोत. इथे मी लाल तिखट घेतलेले आहे. आधी आपण फोडणीला हिरव्या मिरच्या कापून घातलेल्या होत्या, त्यामुळे जसे लागेल तसे तिखट घालायचे आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आहे. अर्धा टीस्पून हळद घालायची आहे. अर्धा टीस्पून इथे मी गरम मसाला घेतलेला आहे. मसाले टाकल्यानंतर छान परतून घ्यायचे आहे. टोमॅटो आंबट असल्यामुळे आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आपण इथे थोडासा गूळ टाकून घेणार आहोत. तुम्ही गुळाऐवजी साखर टाकली तरी चालेल. गूळ छान मिक्स करून घेणार आहोत. स्मॅशरच्या साहाय्याने टोमॅटोच्या चटणीला छान स्मॅश करून घ्यायचे आहे. बारीक चिरलेली कोशिंबीर यात घालून घेऊ. गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर इथे तयार आहे आपली चमचमीत अशी लाल टोमॅटोची आंबट गोड चटणी. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आमची रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.